मी सुनील बबनराव मोरे, शंकर महाराज वसाहत मध्ये राहतो. यंदा आबा बागुल शिवसेनाकडनं शिंदे गटाकडनं उभे आहे आणि त्यांचं कामही चांगलं आहे. त्याच्या मागेही त्यांनी भरपूर म्हणजे श्रावण बाळ म्हणून त्यांना ओळखतात सगळेच. आणि गेल्या 5 वर्षापूर्वी पण आमच्याकडे होते उभे काँग्रेस पक्षातनं. आता शिंदे गटातनं शिवसेनेतनं आहेत उभे ते, पण तरी पब्लिकचा त्यांना पाठिंबा आहे. आता गेली 3-4 वर्षे तर न सांगता सगळी कामं होतं. ते थोडी रखडलीत कामं, त्याला नगरसेवक नाही आहेत. आलं लक्षात. नगरसेवक नसल्यामुळं आम्हाला थेट महानगरपालिकेत कोणाशी कॉन्टॅक्ट करता येत नव्हतं. नगरसेवक कसा हक्काचा माणूस असतो, त्याला आपण हक्काने सांगू शकतो किंवा ही कामं आमची राहिली, ही कामे करू द्या. काय बरेच ठिकाणी आता खूप तर अडचणी आहेत. काही ठिकाणी फरशा फुटलेल्या आहेत, संडास बाथरूमची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. काय सगळीकडं आपण जाऊ शकत नाही. नगरसेवक म्हणजे कसं आपल्या हक्काचा असतो, घरात गेलं घरातला माणूस असतो, त्याला हक्काने सांगू शकतो आपण. त्यापैकी आमचे आबा बागुल आहेत, काय हक्काचा माणूस. नमस्कार, माझं नाव रंजना प्रशांत सांबरे. मी अंगणवाडी सेविका आहे. चव्हाणनगर दत्त मंदिर येथे माझी अंगणवाडी आहे. आबा बागुल हे निवडणुकीला उभे राहिलेत. ते चांगले काम करतात. ते म्हणजे त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. काशीला न्यायचं किंवा वैष्णवदेवी हे ते नेहमी करत असतात. तसंच आम्हाला त्यांचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो, म्हणजे फायदा होतो. त्यांनी मी तसंच किशोरवयीन मुलींचं चालवते, निरामय किशोरी संस्था. तर त्यांनी मुलींसाठी ग्राउंडची सोय किंवा मग त्यांचा खाऊ वाटप हे सुद्धा त्यांनी केलं. तर आम्ही अंगणवाडी जिथे चालवतो तिथे अजून सुविधा आपल्याला हव्यात. काही शांतीनगर येथे अंगणवाडी आहे, तिथे जाण्याचा रस्ता जरा कठीण आहे. तिथे सारखं पाणी वाहतं. तर त्या सेविका आहेत त्या वयस्कर आहेत, पण त्यांच्या जाण्या येण्यासाठी त्यांनी ते जागेची सोय करावी. तसंच जाण्या येण्याचा रस्ता जो आहे तो ओला खूप झालेला आहे, तर त्याची पण त्यांनी निगराणी करून त्याची पडताळणी करावी. आणि त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. ते खूप म्हणजे गाजलेले आहेत आणि इकडच्या भागामध्ये ते उभे राहिले तर त्यांना नेहमी सर्वांनी पाठिंबा द्यावा हीच इच्छा करते. प्रदीप ज्ञानेश्वर खोडाळे, प्रभाग क्रमांक 36. आता काय नाही, चांगले उमेदवार मिळले, काम करणारे मिळले, ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा. काम केलेलं पाहिजे, सगळं चांगलं काम करायला पाहिजे. आता रोडचे, पाण्याचे, हे जे ड्रेनेजचे हेच काम असतात, बघ काय असतात. काम करणाराच उमेदवार पाहिजे आपल्याला. आता काम तर करायलाच पाहिजेत ना. उभं राहिलं म्हणजे काम करणारच ना उमेदवार उभं राहिले. आता काम करणारा माणूस पाहिजे. माझं नाव श्रवण बोलत आहे. मी प्रभाग क्रमांक 36 मध्ये राहतो. इथं खूप वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता. पहिल्या मजल्यावर पण येत नव्हतं, 3ऱ्या मजल्यापर्यंत पाणी येईल एवढं जोरात पाणी दिलेलं आहे. मी आभारी आहे त्या म्हणजे पक्षाचा. आम्ही निवडून देणारे अशा लोकांना जे आमचे प्रश्न स्वतःच्या घरातले असल्यासारखं ते सॉल्व्ह करतील अशासाठी. मी प्रभाग क्रमांक 36 मध्ये आहे. तर मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलायची की हा जो सिमेंटचा रस्ता केलाय त्याच्यामुळं इतक्या अडचणी येत आहेत ना. दर पावसाळ्यामध्ये आम्हाला ते सतत घासावं लागतं, शेवळतं, पाणी मुरल्या जात नाही खाली. थोडंसं पाणी ओतलं तरी खालपर्यंत जातं. मग सगळ्यांची त्याच्यावरून भांडणं होणार, हे होणार, ते होणार. आणि हा फक्त पुण्याचा म्हणजे इथला प्रश्न नाहीये, अख्ख्या पुणे शहराचं मला बोलायचंय की हे सिमेंटचे रस्तेच नको आहेत आम्हाला, कारण खूप त्रास होतो त्यांनी.